श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 40वा. एकाच वेळी द्रुपद नगरीत भारतातून अनेक राजे असे जमल्यामुळे एका दृष्टीने ती नगरी म्हणजे भारतवर्षाच्या पराक्रमाची पेठत झाली होती. किती एक राजे परस्परांना प्रथम भेटले ते त्या नगरीत द्रौपदीच्या निमित्ताने. जमलेल्या किती एक राजांनी परस्परांच्या राज्याभिषेक संधीचे कार्यही तेथेच केले. इतरत्र आपल्याला दूरवरच्या देशात राहणाऱ्या अनुचरांना नगरीची शोभा पाहण्यास कित्येक राजांनी परवानगी दिली. स्वयंवराचा दिवस आला. राजगृहाभोवती प्रचंड मंडप घालून सर्व मानी राजांची यथायोग्य सोय केली होती. पांडवही तेथे आले होते. ब्राह्मणांच्या सह तेही क्षत्रियांच्या पराक्रमाचे नेत्रदीपक प्रदर्शन पाहण्यास आले होते. मनातून द्रौपदीच्या प्राप्तीची इच्छा, ईर्ष्या व खात्री असली तरी वर करणे ते कुतूहलापेक्षा कोणतेही भाव प्रकट करत नव्हते. मंडप शस्त्रास्त्रधारी राजांनी भरून गेला होता. उच्चासनावर द्रुपद बसला होता. मान्यवर श्रीकृष्ण व बलराम त्यापासून काही अंतरावर उजव्या बाजूला बसले होते. डाव्या बाजूस कौरव, जरासंध आदी राजांची रांगच रांग होती. एकासारखी एक अशी सिंहासने कितीतरी रांगात मांडली होती. सर्वत्र जो तो आपापल्या परीने आकर्षक दिसण्याचाही प्रयत्न करत होता. प्रत्येक वीराचा वेश, आविर्भाव, बसण्याची चालण्याची ऐट, शरीरयष्टी, बोलणे हे अनेकांना आकर्षित करत होते. आणि त्यातही दुर्योधन, कर्ण, दुःशासन, बलराम, कृष्ण, शिशुपाल, सात्यकी, प्रद्युम्न यांच्याकडे लोक वारंवार पाहत असत. दासदासींची सर्वत्र गडबड उडाली होती. सैन्याचे तळ जागोजाग पडले होते. एकेकाची व्यवस्था लावण्याचे काम काही सोपे नव्हते. त्या सुशोभित विस्तीर्ण व उंच मंडपात विप्रांना बसवण्यासाठी वेगळी जागा केली होती. शुभ्र अशा वस्त्रांनी वेष्टिलेल्या मंडपाची ती जागा मृगाजीने, जटाधिधारी ब्राह्मण आणि त्यांची भिक्षा सामग्री यांनी अन्य चमचमाटात अगदी वेगळी दिसत होती. अनेक ब्राह्मण आपापले कमंडलू जवळ ठेवून बसले होते आणि त्यातच परस्परांना दिसतील अशा बेताने थोड्या थोड्या अंतरावर ब्राह्मण वेशधारी पांडव बसले होते. सर्व विप्रात ते मिसळून गेले होते. द्रुपद पुत्र दुष्टधुम्न बोलण्यास उभा राहिला. सभा आता स्तब्ध होऊ लागली आणि तो काय म्हणतो तिकडे सर्वजण लक्ष देऊ लागले. त्याने गुरुवंदन करून आपली भगिनी द्रौपदी हिला पुढे आणून उच्च स्थानी उभी केली. सर्वांना ऐकू जाईल अशा उच्च स्वराने त्याने स्वयंवराचा पण सांगितला. मध्यभागी मंडपाच्या छताच्या आधाराने मत्स्ययंत्र फिरत होते. त्याखाली प्रचंड धनुष्य ठेवलेले होते. तेलाने भरलेले एक विशाल पात्र नेमके मत्स्ययंत्राखाली होते. बाणांचा साठा तेथे जवळच ठेवला होता. धनुष्याची पूजा केलेली होती. दृष्टद्युम्नाने जो पण सांगितला त्यात अट अशी होती की शरसंधान करणारा वीर पुरुष उत्तम कुलातला असला पाहिजे. तो भाग ऐकून कर्णाच्या हृदयाचा एक ठोका चुकला. पांडव जरी विप्रवेशात होते तरी कृष्णाने दुरूनच त्यांना इतर ब्राह्मणांपेक्षा वेगळे ओळखले. पण बलरामाशिवाय त्याने कोणालाही तसे सांगितले नाही. बलरामाला मात्र त्याने खुनेने सांगितले की धर्माधिक 5ही पांडव आलेले आहेत. कुंतीही या नगरीत आलेली असणार. बलरामाने नेत्रसंकेत केला. श्रोतेजन हो, दृष्टद्युम्नाचे भाषण संपले. त्याने एकदा आपल्या पित्याकडे पाहिले, एक वार द्रौपदीकडे पाहिले, एकदा सर्व अस्वस्थ उत्साही वीरांकडे पाहिले आणि तो स्थानावर उपविष्ट झाला. त्या क्षणी सर्व राजे अत्यंत उतावीळ होऊन धनुष्यापर्यंत जाण्यासाठी उठले. पण राजसेवकांनी त्यांना गडबडीत व गोंधळात नियमबद्धता आणली. पुनः सर्व स्थानी बसले आणि ज्या ज्या वीरांना धनुष्याकडे पाहून असा अभिमान वाटला की आपण ते धनुष्य उचलू शकू तेच पुढे सरसावले. कृष्ण व बलराम पाहत होते. एक एक राजपुत्र एक एक राजा पुढे येत होता. धनुष्य उचलण्यासाठी वाकत होता आणि अयशस्वी होऊन जात होता. तो पुढे आला की सभा शांत होई. तो वाकला की सगळे श्वास रोखून पाहत. त्याने धनुष्य जरासे जरी हलवले तरी एकदम उद्गार निघत. जरी एखाद्याने धनुष्य वर उचलले तरी जय जयकाराने मंडप निनादून उठे आणि तेवढ्या तोल जाऊन तो पडला की हा 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 असा प्रचंड हास्य ध्वनी उठे. जरासंधाने धनुष्य उचलले. त्याला बाण लावला पण तेवढ्यात त्याचा तोल गेला. आश्चर्य आहे. कृष्ण म्हणाला, दादा, हा मल्लयुद्ध प्रवीण जरासंध हे धनुष्य उचलू शकत नाही. त्याला काय झाले आहे? उचलले तरी त्याचा तोल गेला. कृष्णा, अरे द्रौपदी प्राप्त करण्याच्या इच्छेमुळे त्याचे मन धैर्यहीन झालेले आहे. मन विचलित झाले म्हणजे असेच होते. बलराम पुटपुटला. दुर्योधन आला नि गेला. शाल्व सरसावला नि परत गेला. शल्य, अश्वत्थामा, सुनील, वक्र, कलिंग, वंग, पांड्य, पौंड्र देशाचे राजे आले आणि धनुष्याजवळ येऊन ते उचले ना म्हणून परत गेले. कित्येकांनी दुरूनच धनुष्याकडे पाहून द्रौपदी काही आपल्याला मिळत नाही असे मनातल्या मनात समजून हार मानली. आणि अशा वेळी कर्ण उठला. कर्णाकडे पाहून पांडवांना वाटले झाले आता द्रौपदीचे स्वयंवर झालेच म्हणून समजावे. कर्ण धीटपणे पुढे आला. सूतपुत्र तो, अंगदेशाचा राजा म्हणून दुर्योधनाने मानाने चढविलेला सूर्यासारखा तेजस्वी कर्ण. त्याने ते धनुष्य उचलले व बाणही लावला.
द्रौपदीने पाहिले, क्षत्रियांना जे जमले नाही ते हा सूतपुत्र करील तर आपल्या नामुष्कीला सीमा उरणार नाही. तिने तेवढ्या दृष्टदुम्माला संकेत केला. ती पुढे आली व म्हणाली, मी सूत जातीच्या पुरुषास वरणार नाही. कर्णाचे तोंड काळवंडले. पुन्हा तो संतप्त झाला. सर्व क्षत्रियांच्या मनात नाना विचार उठले. ते त्याच्याकडे पाहू लागले. सूर्याच्या दिशेने त्याने एकदा पाहिले. विचित्र अर्थाने तो हसला. धनुष्य खाली ठेवून तो परत स्वस्थानी जाऊन बसला. मंडपात विलक्षण शांतता पसरली आणि अनुयायांच्या जय जयकारात शिशुपाल उठला. एवढा वेळपर्यंत द्रुपद तिथे होता. त्याला वाटत होते पांडव असते तर अर्जुनाने हा पण जिंकला असता. द्रौपदीनेही मनाने अर्जुनाचे चिंतन केले होते. घरातल्या सर्वांच्या आतून असेच मत होते. पण अजून ते वीर कसे सापडत नाही याचेच आश्चर्य सर्वांना वाटत होते. शिशुपालाकडे पाहता पाहता द्रुपदाच्या मनात कृष्णाविषयी विचार चालू झाले. हा शिशुपाल कृष्णाचा द्वेष करतो आहे हे विचित्र विदित होते. हे सर्वत्र विदित होते. द्रुपदाने अर्थपूर्णपणे कृष्णाकडे पाहिले. कृष्ण मंद हास्य करीत बलरामाजवळ बोलत होता. बलराम द्रौपदीकडे पाहून कृष्णाचे बोलणे ऐकत होता. काय सांगत असावा हा ईश्वरी अवतार, मानला गेलेला जगातील सर्वश्रेष्ठ पुरुष. द्रुपदाचे कुतूहल जागृत झाले. कृष्ण म्हणत होते, दादा, ही यज्ञकन्या उत्पन्न झाली आहे ती पांडवांसाठीच. मला ती भगिनीसारखी आहे. मला जे कार्य करावायचे आहे ते तिला निमित्त करूनच करवायचे आहे. हा समोरचा खेळ पाहत रहा. सगळे थकले की ब्राह्मण लोकात लपलेला अर्जुन उठेल. बलराम मान डोलावित होता. अर्जुनाच्या दिशेने तो कोणाच्या लक्षात येणार नाही इतक्या सावधपणे पाहून घेत होता. द्रुपदाचे त्यांच्याकडे लक्ष होते. त्यांच्या लक्षात थोडेसे काहीतरी आले. त्यांनी ब्राह्मणांच्या दिशेने पाहिले पण ते सगळे तसे दूर होते. त्यामुळे पांडव काही ओळखू आले नाहीत. एकदम हास्यध्वनी उठले म्हणून त्याने धनुष्याच्या दिशेने पाहिले. शिशुपाल गुडघ्यावर पडला होता. निराशेने गुडघे चोळून तो तरातरा परत गेला. पराक्रमी म्हणून नावाजलेल्या अतिरथींची ही अवस्था, मग आपलं काय पाड, असे विचार करून कित्येक वीर केवळ प्रेक्षकाची भूमिकाच बरी असे म्हणून स्वस्थ झाले होते. सर्व क्षत्रियांना ते गरगर फिरणारे मत्स्ययंत्र जणू हिनवत होते. पृथ्वीवर वीर पुरुष उरले नाहीत काय, द्रुपदाने शेवटी उभे राहून खेदाने म्हटले. आणि ब्राह्मणांच्या समुदायातून एक धष्टपुष्ट, उंच, सुंदर व तेजस्वी तरुण उठला. त्याने गर्जना करून म्हटले, नाही नाही, पृथ्वीवरील वीर पुरुष संपले नाहीत. मी जिंकतो तो पण. आता हा ब्राह्मण काय दिवे लावणार म्हणून सर्वजण त्याच्याकडे कुतूहलाने पाहू लागले. एकटा दुर्योधन चपापला. अत्यंत चाणाक्ष होता तो. हा आवाज ओळखीचा वाटतो. कितीतरी वर्ष बालपणापासून ऐकलेला आवाज विसरेन कसा. हा अर्जुन तर नव्हे? पण नाही, हा विप्र दिसायला जरा वेगळाच आहे. पाहूया तर खरे काय करतो ते, तो मनाशीच म्हणाला. आणि तो विप्रवेशधारी तरुण पुढे झाला. पायांनी भूमी नमवत तो धनुष्याजवळ आला. त्याने धनुष्याला प्रदक्षिणा घातली. शंकरांचे स्मरण करून वंदन केले. एकदा सहज पहिल्यासारखे करून त्याने भगवान विष्णू स्वरूपी कृष्णांचे मुख अवलोकन केले. गुरु द्रोण यांचे स्मरण केले. द्रौपदीकडे उदात्त दृष्टीने पाहून व द्रुपदाला अभिवादन करून तो एका गुडघ्यावर खाली बसला. सहज लीलेने त्याने धनुष्य धरले. तेलाच्या पात्रात पाहून तो उलटा नेम साधू लागला. त्याने बाण अगदी नीट लावला. मत्स्ययंत्रातील माशाचा डोळा गोल गोल फिरत होता. एकाग्रता करून तो क्षणभर स्तब्ध राहिला. सारे मंडप स्तब्ध होते. मत्स्ययंत्राचा घरघर असा मंद ध्वनी मात्र उठत होता. कृष्ण व बलराम लक्ष देऊन पाहत होते. तो मंडप, ती मधली गोल रिकामी जागा, ते पात्र, तो अर्जुन, ते वर नेम लावलेले धनुष्यबाण, तो खाली एकटक पाहणारा विप्रवेशधारी अर्जुन, सर्व काही एखाद्या चित्रासारखे तटस्थ दिसत होते. मंडपाच्या बाहेरच्या लोकांचेही बोलणे थांबले होते. श्रोतेहो, उर्वरित कथा, उर्वरित उत्सुकता महाभारताच्या भाग 41 मध्ये भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत. धन्यवाद.